सुल्तानपाड़ा में सुबह दोपहिया वाहन पर सवार 2 लोगों ने कृषि उपज बाजार समिति के सफाई ठेकेदार राजाराम डोके को 8 गोलियां मारी। गोलीबारी में घायल ठेकेदार को भर्ती कराया गया है अस्पताल में और आपराधिक जांच शाखा और सर्कल 1 पुलिस हमले की संयुक्त जांच कर रही है। राजाराम डोके को वाशी में कृषि उपज बाजार समिति परिसर से सब्जियों का कचरा उठाने का काम दिया गया था। सरकार ने यह काम 3 अलग अलग कंपनियों को सौंपा था। पुलिस भी जांच कर रही है। पुलिस उपायुक्त अमित काले ने कहा, दोपहिया वाहन से राजाराम डोके की ओर। अमित काले ने यह भी बताया कि 8 गोलियां मारी गई और डोके घायल हो गए और उन्हें इलाज के लिए एक निजी अस्पताल में भर्ती कराया गया। काय कारण आहे, कशा पद्धतीने पोलीस यंत्रणा तपास करत आहे? साधारणतः 9:30च्या सुमारासचा इन्सिडेंट आहे। एक व्यक्ती आहे जखमी टोके म्हणून, ते ज्या ठिकाणी सकाळी चहा घेत होते अचानकपणे जेव्हा गाडीत बसले होते, 2 इसम बाईकवरती आले आणि साधारणतः 4 ते 5 राऊंड फायर झालेले आम्हाला सध्या प्रथम दर्शनी दिसतंय। काही खाली केस त्या बुलेट्सचे जे आहेत ते आपण मिळालेले आहे। जखमी हॉस्पिटलला ऍडमिट आहे आणि सध्या स्टेबल आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। आता याची बॅकग्राऊंड काय, पार्श्वभूमी काय याचा तपास आमचा सुरू आहे। जखमी व्यक्ती काय व्यवसाय करत होता, त्याचा स्वतःचा काय बॅकग्राऊंड आहे याचा पण तपास चालू आहे आणि सगळ्या पद्धतीने आमच्या टीम्स क्राईम ब्रांचची आणि पोलीस स्टेशन, लोकल पोलीस स्टेशन आणि झोन 1च्या टीम्स ह्या कंबाईन प्रमाणे काम करतायत आरोपींच्या मागे। सर, ठेकेदार एपीएमसी मधला तर त्या कुठेतरी वादातून झालाय का? नाही, आता ही सध्या चर्चा आहे, म्हणजे ह्या चर्चा विविध प्रकारच्या चर्चा आहेत, पण निश्चित कंक्लुजन पर्यंत पोलीस अजून कुठल्याही पद्धतीने आलेलं नाहीये। जेव्हा जखमी स्वतः बोलण्याच्या मनस्थितीमध्ये असेल त्यावेळेस आणि काही इतर त्या बाकीचे आमचे अँगल्स आहेत जेव्हा स्पष्ट होतील त्यावेळेस नक्की आम्ही नक्की सांगू शकतो।